मित्रांनो, ध्रुवी ज्योतिषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पौराणिक काळामध्ये टाइम ट्रॅव्हलचे जे काही पुरावे मिळतात त्याबद्दलची एक स्टोरी. ही स्टोरी रामायण काळामध्ये किंवा त्या आधीच्या काळापासूनची आहे. पुरातन काळामध्ये वेगवेगळ्या गुरुकुल परंपरा होत्या हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर त्या काळामध्ये लोमस ऋषी नावाचे एक ऋषी होते, जे त्यांचे जे काही गुरुकुल आहे त्यामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना शिकवत असत. तर त्या काळात त्यांच्याकडे जे त्यांचे विद्यार्थी होते त्याच्यामध्ये वसुंडी नावाचे एक विद्यार्थी होते. अध्ययन करत असताना वसुंडीकडनं काही चुका झाल्यामुळं लोमस ऋषी त्यांना श्राप देतात आणि अंतकाळासाठी काव्याच्या रूपात राहण्याचा श्राप त्यांना मिळतो. मात्र नंतर त्यांची दया येऊन ते वसुंडीला त्यावरती एक उपायही सांगतात. ते त्यांना रामनामाचा जपाचा आशीर्वाद देतात आणि टाइम ट्रॅव्हल्स करण्याचा आशीर्वादही देतात. तर असं मानलं जातं की वसुंडी यांनी रामायण आणि महाभारत जे आहे ते रामायण 11 वेळा आणि महाभारत 14 वेळा पाहिलेलं आहे. पौराणिक कथांचे जे काही मालिका आहेत त्यामध्ये तुम्हाला वसुंडी यांचं पात्र पाहायला नक्कीच मिळालेलं असेल. आजची ही स्टोरी एवढीच होती. आपण आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या पौराणिक कथा, अंकज्योतिष, ॲस्ट्रोलॉजी किंवा इतर जे ज्योतिषच्या वेगवेगळ्या ब्रांच आहेत त्याची माहिती पाहत असतो. तुम्हाला ध्रुवी ज्योतिषची जर व्हिडिओ आवडले तर नक्की चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.